श्री गणेशाय नमः. अध्याय 6चे वर्णन. जय जयाजी क्षीराब्दिवासा शेषशाही कमळहंसा नभोद्भाव कमळा सुखविलासा रमेशा हे करुणानिधे दयावंता दीनबंधू दीनानाथा. पुढे रसाळ कवित्व कथा बोलवी की रसणेसी. मागील अध्यायी रसाळ कथन 12 मल्हाराचे पवित्र वर्णन झाले असे. आता पुढील ऐकावे. काळिका दैवत अति खडतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर शिवहस्ताचे ते असे अस्त्र कैसे केले मच्छिंद्राने प्रसन्न. ऐशी पवित्र कथा करावी श्रवण. बहुत वृक्ष ते भंगिताक्षी ते मिश्रम पाविले अंबिका हस्ती परिमाते विश्रांती सुखवासा भोगुदे. ऐशे कालिका अस्त्र प्रसन्न होऊन शिवासी बोलत मग अवश्य म्हणून उमरमण तेथे केले दयाशी स्थापन. ते उग्र दैवत अति म्हणून अद्याप आहे कली माझे. त्या कालिका दर्शनाचे चित्तव्यग्र होऊन पोटी मार्ग लक्षणी त्यासाठी संचार करिता झाला. देवी प्रति करुणियान मन म्हणे माये आश्चर्य मंत्रकाव्य केले निपुण त्यास साय तू व्हावे. तरी माते हसे विराजून कवित्व गौरवून मग ओपून वरदान कार्य उदित होई आता. ऐशे मच्छिंद्राचे ऐकून वाणी त्या काळिका देवीने ऐकून ते निक्षोभले अंतकरण प्रळया समान जेवी जैसा मुच कुंद श्रमोनी निंद्रित तै काळ यवन गेला तेथ निंद्रा बिघडता क्रोधानळात प्रसर झाला त्या समयी की प्रल्हाद पडता परमसंकटी विष्णू हृदयी क्रोधदाटी प्रगट झाला कोरडे काष्टी राक्षसा लागी निवटावया तैसी काळिका हृदय सरिता उचंबळली क्रोधभरिता मच्छिंद्रा लागी मही सिंधू करता मिळू पाही लगबगे क्रोधे नोही बडवानळ मच्छिंद्र अब्दी अपार जळ प्राशु पाहे उतावेळ अर्थ समय जाणवणी या म्हणे नष्टा अनिष्टा पतिता मी भव पाणी श्रमले असता त्यातची माते दुःख वाता शिणवू पाहसी पुढारा तुवा कवित्व विद्या निर्मूळ माते मागसी वरदान परी वर्ण हिमजला विघ्न करू आलासे दुर्बुद्धे अरे मी आपुला भोग सारून निवांत बैसले येथे स्थान तै तू माते वर गोवन शिणवू पाहसी दुरात्मया तरी आता मम लोचणी उभा न राह जाय फिरवणी ना तरी आगळिक होता करणी शासन काळ लाभसील मी शिव करीचे आहे अस्र की करी कवळणी नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत की पितळ धातूची मुद्रिका रचिली ते हिरा हिरकणी बेडका घडली तेवी तू ते कामणा स्फुरली सरसर माघारा की वायसाचे धवळारी हंस बाळ करी चाकरी तन्यायी दुराचारी इच्छू पाहे मम काष्टा रावरंकाचे पंक्ती आला श्रेष्ठता त्याला सिंधूची कोपस्थाने ठेवला नांदत की आवडीने की दीप तेजाते पाहुणे वास दीप तेजाते करी आस तन्यायी शक्ती आसरास तव करी असती प्रारब्धे आता विचारिता पांडित्य पण तो अजा रक्षका पुसेल कोठन तन्यायी मूर्खा जाण आलासी येथे दुरात्मया अहा प्रतापी विणता सूत क्षीण चिलिट होणी मस्त तयासी समजता करू पाहत तेवी येथे आलासी अरे मी देव रुद्र करी असता तव करी वसू हे काय भूता तू ते आम्ही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया तरी असो आता कैसे येथून जाई लपवी मुकास ना तरी जीवित्वा पावसील नाश. मच्छिंद्र म्हणे देवी पतंग जळे दीपावरी परी तैसे नाहे माझे ठाई अगे मित्रबिंब दिसे लहान परी प्रताप तेजे त्रिभुवन भरे अरे अगे प्रताप जेवी पंडुसुतांनी वायू सुता ते श्वेती दावोणी अक्षयी ध्वजे मिरवोणी या कीर्ती केली महीवरी की अरुण मित्रापुढी जोड तेवी तू ते दाविन चाड की दत्तपुत्र मी कोड जगे मिरविन ये वेळे देवी म्हणे भ्रष्टा पर्येसी कान फाडोनी तू आलासी इतुक्याने भयाने मज दावसी मीन भी सर्वता शेंदूर बासून बाळी मीन भी इतुक्याने भ्रष्टा अरे तू उत्पत्ती मज ठाऊ का की धीवर जाण तुझा जनक
तरी तू मत्स्य मिळण धरून कौतुक निर्वाह करीवा उदराचा, तरी तुझ अस्र विद्या निपुण काय साध्या व्हावी दारिद्र्या कारण, की अंधाचे जन्म चक्षु लावणे सर्वथा उपयोगी दिसेना, की बहुरूपी मिरवी शूरपण, तरी ते खेळा पुरते निपुण, ते द्वंद्वजाळ सांभाळून या व्यवहार आव्हाणी आपुल्या, अरे उग्र रूप दांभिका ठका महाप्रताप, अहंवृत्ती मनाचे पाप मना माझे मिरविका, तू ते वाटेल मी महाथोर, की वश केली भूते समग्र, तेवी करीन शिव अस्रासी वश, अगा मशक धडका हाणी बळे, तरी का पडेल मंदार चळ, तेवी तू माते घुंगरडे केवळ, निजदृष्टी आव्हानीसी मच्छिंद्र म्हणे, देवी एक बळीने वामन मानिल मशक, परिणाम पाताळ लोक निजदृष्टी दाविला, ऐसे एकता भद्रकाळी चित्तव्यवधान पडिली क्रोधनळी, मग प्रताप शिखा ज्वाळामाळी कवळ उपाहे मच्छिंद्रा, मग परमक्रोधे त्यासी बोलत म्हणे, कवन प्रताप आहे तुझ मज दाव, अरे मशका. मच्छिंद्र म्हणे, बहुयुद्धासी मिरवी शिवकार्यासी, ते मज दावी अहर्निशी परीक्षा घेईन मी तुझी, मग आहा म्हणून या गगनचुंबित परिवात अस्रे उचंबळत, तेवी तू ते तोची पंथ आज दृष्टी पडेल, की अगे बहु जिंकिले समरांगण, अभिमान नग वाढविला त्यांनी, परी हे प्रारब्ध योगे करून छिन्न भिन्न होईल तो, ऐशे एकता भद्रकाळी देती झाली सिंहारोळी, प्रगट होता अंतराळी ब्रह्मांड तेने उजळले, शब्द करे अति अचाटकी अश्र विजूंचा कडकडाटकी, अनंत अर्क उदयात मही लागी मिरवलासे, ते भद्रकाळी अश्रपूर्ण एरीय अश्र नोहे ते समय प्रधान, की दानव देवदानवांचे मरण मही लागे मिरवतासे, ते अश्र नोहे बोलता वाणी, की माया प्रलयीचा उदित अग्नी, सकळ शांत ऊण शून्य वदनी भक्षोणी पाहे पंचभूता, ऐशे ते सकळ पूर्ण, की वासवशक्तीची भगिनी दारुण पाहती झाली ऊर्ध्वगमन, तेजपुंज मिरवणीय जव शब्द करिता अचाट, खंजोनी पडती गिरी कपाट, वनचर पळता न मेळवाट, ठाई ठाई दडतासी अष्टदिग्गज अष्टदिग्पाळ, परम हडबडले शब्द तुंबळ अति धडाड कापे केवळ, मही लागे मिरवतसे हे लावले समुद्रजळ, हालविले सप्तपाताळ, मही म्हणे मी रसातळ, पाहतसे वाटतसे ओरगणात सहस्रपणी, तोही उचली स्वमूर्धने वाहू पाहे सकळ अवणी, रसातळ भोगतसे एकूण सकळ कडकडात, वराह दंत सावरीने टेकुर्म पृष्ठी आपुले होटी, मही लागी देतसे ऐसे दाही दिशा झाले मानवदान, सर्व गळाले विकार करून प्रकट वहिले, मही लागी मिरवतसे सकळ झालं हडबडाट, देव दचकले स्वर्गपीठ, कोफ सोडून राहिले वामन विमानी पेट, अंतराळी मिरवतसे अंतराळी कडकडाट बोलता करिता मच्छिंद्र नेट म्हणे, घाला येतसे अचाट जीवित रक्षित जोगड्या, तू अव्यर्थ केली रळी, आता महीची होईन रांगोळी, तरी तू स्वगुरु येणे काळी स्मरण करी, अगा जैसे वज्राश्री करुण वानगाचे होत चून, न्याय तू मही कारण क्षीण हुसले जोगड्या, अरे हा सकळ महीपाट तो कालिका करी सपाट, तरी आता काय पाहसी वाट जोगड्या, तरी की धरा सबळ की आंदोलन भद्रकाळी, मच्छिंद्र दाण्याचे पिष्ट बळी आता होईल जोगड्या, मच्छिंद्र म्हणे बोलसी वाणी, परी ते उच्छिक कंटकापाटी खाणी, ध्वंस करिता मज लागोणी, त्याला मारिन निशये मग भस्मजोळी कक्षीपुटी, की करी कळून भस्मचे मोठे मंत्र अस्त्राते करुण हो पोटी, वासव शक्ती जपतसे मंत्रीपाठ होताची, भस्मची मोठी फेकिली गगनासी, तव वासव शक्ती प्रगट होऊन तेजस्वी, जैसे सहस्र अर्क तेजाळ, की उदय पावला भडाग्नी गोळ, कालिका विधान तममंडळ निरसावया जातसे, कालिका कणक कशुपू जागी, मानवणे प्रल्हाद मच्छिंद्र जोगी, स्तंभा परी भस्माची मुठीत वेगी, नरहरी रूपे प्रगटली, की परम क्रोधी बडवानळ, अष्ट्र भद्रकाळी ते समुद्र जळ, प्राशावया उतावेळ गगनपंते जातसे, ते वास्र अर्क करीचे भद्रकाळी अस्र शिव करीचे,
उभय ते सवार प्रतापनगरीचे युद्धा लागे मिरवले की पाहणी पाहता हरिहर की एक मित्र एक चंद्र वाचस्पतीचे महात्म्य अपार उषणा कवी मिरवितसे की एक मेरू एक मांदार की वायू आणि वायुकुमार तेवी भद्रकाळी वासवास्त्र गगन माझी मिरवतसे की जेठिया माझी जरासंध तया भिडला भीमप्रसिद्ध की कपे माझी सुग्रीवद्वंद वाली लागी भिडतसे तन्यायी उभये शक्ती युद्धा मिसळल्या गगनपंथी लोंबी जोंबी प्राणरहित करू पाहती एकमेका मग तो एकची दणदणाट झालं सबळ ब्रह्मांड स्फोट विमानी पळविती देवता वाट चुकारपणे मिरवतसे दोन्ही अस्त्रे बळवंत एकमेका ते प्रहार करीत तेने प्रहार भयभीत दाही दिशा अष्टदैवते ते काळा ग्रासी वासव शक्ती ते मग अतिक्रूर होऊन मच्छिंद्रावरी चालिली ते पाहुण नाथ मच्छिंद्र एकादश अस्त्रांते शस्त्रांते मंत्रशक्ती जपून रुद्र मंत्र केला प्रयोग तेने एकादश रुद्र प्रगट झाले तत्क्षण ते महाप्रलयंकार भयंकर रूपी आणि वार ते पाहताची कालिकास्त्र सुक्ती लागे प्रवर्तली सकळा करुणिया नमनान मनस्तुतीचं वाढवून खणोणी रत्न परमभक्ती सुक्तीचे कारण शृंगारिले रुद्राते ते नवरसांचा सुगम शृंगार भूषणी मिरविता एकादश रुद्र शांत होणे महाभद्र एल रूपी पावले ते पाहुण मच्छिंद्रनाथ वज्रासत्वरे प्रेरित तया साह्य धूम्राष्ट्र महांत तेवी मिरवले तेने करोणिया धूमधुमाकार मावळला मित्रतारा चंद्र तयात संधीज वज्रास्त्र निजमस्तकी भेदितसे परितीच्या कालिका देवी वज्रास्त्र धरिले तिने पायी आपटी ती झाली शैलाद्री मही उत्तर दिशे कारणे तेने घाये शैलाद्री पर्वत निमाचूर झाला नेमस्त की ती साह्य अद्यापि हिंदुस्थानात सह्याद्री पर्वती रामेश्वरापासून नेमस्त गुर्जर देशापर्यंत महाद्री आहे नांदत पैलनसे महाराज असोयशे वज्रास्त्र सरले धूम्रास्त्र ते गेळे ते पाहून मच्छिंद्रवैले वाताकर्षण जपले ते सबळ वाताकर्षण मच्छिंद्राकारणे ते शुक्र मंत्र संजीवनी लादली की वशिष्ठास धेनू झाला लाभ की विष्णू ते सुदर्शन मिळाले स्वयंव तेवी देत सुक्तिका गर्भ सुक्तास्त्र मिळाले की यमा लागी यमन साधले की दमा लागी दमन लादले तेवी युक्ती मच्छिंद्र शोभले देत सुक्तिका रत्न मिरवले किंवा वज्राश्रय चक्र विराजमान की देवता लादले अमृतपाण देवी दत्ताने सुक्तिकारत्न मच्छिंद्रा ते मिरवले की रत्नांत मंत्रावळी देत कृपेची वरदवाळी भस्मची मोठी योजोनी ते काळी प्रेरित झाला मच्छिंद्र तव ते मंत्राचे गुप्त काळिका देवी वरी वाहतसे प्रवेश होताची वातकुंठित सकळ देहाचा पै झाला तेने देवी विकळ झाली गगनावरुणी आदळली तेने भूमी व्यापली मूर्छेने मही पडता देवी मेरुमंदाळ कोसळले ऐसे वाटे पर्वत भंगले तरु झाली रांगोळी कित्येक सावजे झाली चूर्ण काही पळता रानो नान दचका पावती समुच्चय जन देवदानव विस्मित असुती आवरण अवस्था मही निचेष्टित झाली माता श्वेतनयनी विकळ देहस्थित अवस्थेत मिरवली प्राणरहित होऊ पाहे मग वेगी स्मरले उमारमण जावणी पोचले कैलासा जाताची श्रवणद्वारी बोभाट सावध होऊन या कैलासनाथ की शिवकरीचे काळिकास्त्र आहे संकटात पडिले हृदय पाहून विचारून मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन मग नंदिकेश्वरासी करुणीय सिद्ध ठाई पातले लगबगीत चरण कमळी कामनातीत नाथ मच्छिंद्र मूर्ध्वकमळ अर्पितसे शिव उतरून नंदिकेश्वरी भावुक कवळूनी दशम करी भेटवणी हृदय प्रेमलहरी आवळून धरितसे म्हणे तानुल्या अतिथोर करुणी धाविला त्वासी चमत्कार काळिकेची जिंकिले नाथ म्हणे आदिनाथा ही त्वच कृपेची आहे बद्रिकाश्रमणी राहुनिया दत्ता श्रुत गेले तुम्ही माते षण्मास महाराजा रक्षणी माते प्रसन्न रवी केला तुम्हीची तुझी शिव म्हणे बा असतू आता सावध करी कालिकेसी माझे मागणे आहे किंचित देऊणी स्वामींनी करावे श्रुत जैसे संजीवनीचे अर्थ शुक्रकाचा फळला असे मग सिद्ध सर्वेश वरदमौळी म्हणे कोण कामना उदित झाली तदनु अर्थ एकाळी लादसी तू वदवत्सा नाथ म्हणे
कवित्व म्या केले शाबरी, काळिके अस्त्र मिरवावे ते जैसे तव करी बहुदिवस बसवण अमित केले कार्य पूर्ण, तैसे मज कार्यासी व्हावे सहाय्य, ऐसे रीती वरदान द्याल तरी करील कामना पूर्ण, अवश्य म्हणून नाथ उमारण कालिका स्वकारी करी होपुण, परी त्या समयी या समयी जीवित वदान, काळिके ते स्वीकारी या परी मीही उमाना तत्वकार्यासी सदा सहाय्य. भाष्य घेतले मच्छिंद्रे, मग चरणी माता ठेवून भस्मची मोठी वाताकर्षण जपून, बोलत तसे वैखरी पूर्ण पाठ वैखरीसी होता भस्मची मोठी फेकी तत्वता हृदय गत होऊन, सर्वता काळिका देवी उठून बैसली सावध होऊन, दाही दिशा पाये न्याहाळून तो अकस्मात शूळ पाणी आपण दृष्टी देखील मग लगमगे जाऊन शिवपदी मोळी सज्ज करीत असे म्हणे, महाराजा आदिनाथ आज जीवित होता तुझले जैसे होय सर्पस सत्रास आस्तिक, तेवी तो आज रक्षले माझ माती किश शुक्ती घाते सुमित्रसूत पुढे होता रघुनाथ विकळ होता हनुमंत प्रसन्न त्याते झालासे की प्रल्हादाच्या कैवारसी नरहरी धावलासी तूच तैसा तू आजी माझा धावले ऐश काळिका देवी वारंवार करे स्तवन तव उमारमण अर्थ बोलत झाला शिव म्हणे बहुदिवस तो केले माझ्यासाठी आता मच्छिंद्राचे कार्य सिद्ध करून हेची द्यावे तसे वरदान म्हणे, महाराजा पायापाशी मी म्हणविते तुमची दासी तुके गुह्य धरून मानसी दान मागता हे कार्य जिकडे धाडाल तिकडे जाईल तुमची आज्ञा माझा आहे शिरोधार्य जैस वाचस्पती ज्ञान चाड अजा रक्षका पुसे कोड तन्याय माझी पड जल्पसी की महाराजा की उड्डाण करावया अर्थी कोलांगुळा स्तवी मारुती तन्याय मम प्रयुक्ती जपता की महाराजा की पियुष मृत्यू निवारणासी स्तविता झाला बळीरस की टक्याकरिता महापरिस विनवी तसे बल धनाढ्यासी तन्याय पर्णापती गौप्य धरोणिया करिता विनंती की हे श्लाघ्य सेवकाप्रती कदा काळी साजेना की आता असो मान्य करीत स्वामी शब्दात मग बोलावणी मच्छिंद्रास जननी हृदयी कवळीलसे म्हणे बाहे रे कवचन शाबरी विद्या कवित्वरत्न जे ते होईल माझे नाम ते सायमी होईल कवनार्थी असो कैसे मी प्रवर्तवनी उच्चारास ऐसे करतल देऊन भाष्य समाधान मिरविले मच्छिंद्राने उमानाथ देवीने ठेवून 3 रात्र स्नेह संपन्न बोल मच्छिंद्रनाथा ओढविले यापरी देवीचा ओपुनी पाणी मच्छिंद्राच्या कृपे शूलपाणी स्वस्ताजना गेले निघून मग मच्छिंद्र उमानाथ देवी बोलवणी स्वस्ताना येत शिव पावले कैलासात मच्छिंद्रनाथा भेटून या उपरी तेथून नाथ मच्छिंद्र उत्तर पंथे केले गमन समुद्रतीरी हरेश्वर दैवत गदातीर्थी पातला गदातीर्थी करुण स्नान हरेहरा घेऊन या दर्शन ते कथा वर्तेल रसाळ पूर्ण पुढील अध्यायी वधू आता शिवसुत वीरभद्र महाजटी प्रताप रुद्र तया ते भेटता नाथ मच्छिंद्र समरांगणी मिरवतसी असो येऊन त्या प्रसंगी आता पावे पूजिती कालिका दैवत तरी पठणी प्रसंग उपयोग बहुता मुष्टी निवारणी पडेल पुढे मंत्र पुष्टी दृष्टी बाधा न करी तीर्थाची या पाटी कोडे चेडे जारणा लोटी मरण भीती बाधेना हा अध्याय नित्यकरिता पठन तो इतुक्या भयापासून सुटेल हा अध्याय गृही पाळिता कधीही पीडा न त्यासी न होय कोणासही जती आतोता काळी मुष्टीची होईल बाधा त्या ते श्रवणी करिता शमन होईल तत्क्षण ऐसे मच्छिंद्राचे आहे वचन किमयागारी बोलिले तरी जन ठेवावा विश्वास हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी तरी नोहे आहे अमृत संजीवनी परिसिद्धाची वाघवाणी श्री गोरक्षे कधी येली तरी विश्वास धरुणी चित्ता प्रचित घ्यावी पठन करिता नाही तरी ग्रंथ उगाची निंदिता दोषा माझे पडाल तुम्ही यावरी अर्थार्थी उगेच निंदाल ग्रंथासी तर निर्वंश होऊन क्षिती यमपुरी वस्ती कराल तरी श्रोते भाविक जन तुम्ही सांगतो एकच वचन भाव विश्वासा करा रोहण सकळ स्वार्थ पुरेल तुमचा हे विश्वासावर श्वार झाले जे झाले विश्वासावर श्वार ते सर्वस्वी तरुणे गेले सत्यवचनी जगी मिरवले संत वदणी विश्वासुक तरी जगा माझी धोंडी सुत मालू नर हरीच्या वंशात विश्वासे झाला ब्रह्मी व्यक्त
संतपदी मिरवलासे. स्वस्तिश्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर. षष्ठ अध्याय घोड हा. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती.